नमस्ते स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट्स. मग तयार आहात ना तुम्ही एलिमेंट्सच्या जगात सफर करण्यासाठी? चला तर मग आज फिरून येऊयात एलिमेंट्सच्या जगात. पहिले आपण पाहूयात की या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. पिरियॉडिक टेबल म्हणजे नेमके काय? पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची मांडणी कशा प्रकारे केली आहे आणि ग्रुप आणि कॉलमच्या माहितीवरून एलिमेंट्स कसे ओळखायचे. आता यातील एक एक पॉइंट आपण थोडक्यात पाहूयात. पिरियॉडिक टेबल म्हणजे नेमके काय? या जगातील प्रत्येक गोष्ट ही ॲटम्सने बनलेली आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. याच एकसारख्या म्हणजेच एकाच पदार्थाच्या ॲटम्सला एलिमेंट असे म्हणतात. याच एलिमेंट्सची सिस्टमॅटिक पद्धतीने मांडणी म्हणजेच पिरियॉडिक टेबल होय. पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्स त्यांच्या अटॉमिक नंबर म्हणजे अणु अंकाच्या चढत्या क्रमानुसार अरेंज केले गेले आहेत. आता केमिकल सिम्बॉल म्हणजे काय ते पाहू. एलिमेंट्सला दर्शवण्यासाठी इंग्रजी अल्फाबेट वापरतात. त्याचे पहिले लेटर नेहमी कॅपिटल तर दुसरे नेहमी लोअर केसमध्ये असते. आणि एलिमेंट्सची ही नावे लॅटिन भाषेतून आली आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांचा सिम्बॉल आपल्याला वाटतो तसा असेलच असं नाही. उदाहरणार्थ, कॉपर म्हणजे तांबे, याला लॅटिनमध्ये क्युप्रम असे म्हणतात, म्हणून त्याचा सिम्बॉल CO नसून CU असा आहे. पिरियॉडिक टेबलची याप्रमाणे 18 कॉलम आणि 7 रोज यामध्ये मांडणी केली गेली आहे. उभ्या 18 कॉलमना ग्रुप्स आणि आडव्या 7 रोजना पिरियड्स म्हटले जाते. आता आपण या पिरियॉडिक टेबलमध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स यांची कशा प्रकारे मांडणी केली आहे ते पाहू. मेटल्स पिरियॉडिक टेबलच्या डाव्या बाजूला ठेवलेले आहेत, तर नॉन मेटल्स पिरियॉडिक टेबलच्या उजव्या बाजूला आहेत. पिरियॉडिक टेबलमध्ये काही विशिष्ट एलिमेंट्सचे ग्रुप काही विशिष्ट ठिकाणी मांडलेले आहेत. जसे ग्रुप 1 मध्ये अल्कली मेटल्स आहेत, तर ग्रुप 17 मधील एलिमेंट्सला हॅलोजन्स असे म्हणतात. ग्रुप 3 पासून ग्रुप 12 पर्यंतच्या सर्व एलिमेंट्सना ट्रान्झिशन मेटल्स म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचा ग्रुप म्हणजे 18वा ग्रुप, ज्याला झिरो ग्रुप सुद्धा म्हणतात, त्यात असणाऱ्या एलिमेंट्सना नोबेल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपण पिरियॉडिक टेबलचे स्ट्रक्चर, त्यातील एलिमेंट्सची मांडणी आणि काही इम्पॉर्टंट ग्रुप्स याची माहिती घेतली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमचे काही प्रश्न किंवा सजेशन्स असतील तर कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.